चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पडली. या दिवशी भाजपाचे उमेदवार सौ स्वाती शैलेंद्र मेटे यांच्या मतासाठी पंचायत समिती कार्यालयातून मतदारांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. उमेदवाराचे पती शैलेंद्र मेटे यांची 2 मुले तसेच इतर सहकाऱ्यांनी पैसे वाटल्याचे फोटोसह तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे. तक्रारीनुसार मतदानाच्या दिवशी घडलेल्या या गंभीर प्रकाराच्या अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याचे तक्रारदारांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. निवडणूक पारदर्शक व निष्पक्ष राहावी यासाठी राज्य निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्नशील असतात. स्पष्ट पुरावे दिल्यानंतरही प्रशासनाने कारवाई न करणे ही एक गंभीर व चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा कृत्यातून लोकशाही, प्रशासकीय व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होण्याचा धोका असल्याचेही तक्रारदारांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. तक्रारदारांनी कलेक्टर तसेच पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तातडीने दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला. याउलट युवा प्रदेश अध्यक्षावर गुन्हे दाखल करून प्रशासन पक्षपाती व लोकशाहीला मारक अशी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. योग्य आणि तातडीची कारवाई न झाल्याचा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही तक्रारदाराकडून देण्यात आला आहे. ही स्थिती जेव्हा सुरू होती तेव्हा माझ्या मला फोन आला. माझ्या पोहोचाच्या आधी जे सर्व फोटोग्राफ्स आहेत, टायमिंग सहित त्याच्यावर दिलेले आहे. ही पहिला फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवू इच्छितो. पंचायत समिती कार्यालय दरवाजा उघडा आहे. याच्यासमोर हे भाजपचे तिचे स्थानिक नेते आहेत. या भाजपच्या नेत्यांचं नाव आहे डॉक्टर वसंत खंडाळ. हे पण उमेदवारी मागत होते. त्यांना फोन करून जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या खिशावर भाजपचा बिल्ला आहे. फोटो क्रमांक 1 मध्ये हा ठेकेदार आहे प्रफुल्ल सोळंके म्हणून. त्याच्यासोबत दुसरा ठेकेदार आहे सूरज राजेश चौधरी. हा बास्तापूरचा आहे. आणि हा दुसऱ्या क्रमांकाच्या फोटोमध्ये MS-17 3209 ही गाडी आहे. ती आदित्य मेटेची आहे. आदित्य शैलेंद्र मेटे इथून जेव्हा आमच्या कार्यक्रमात पोहोचले कोणाला त्या फोटोमध्ये आहे धावतमध्ये गाडीत बसले. त्या लाल गाडीच्या थार गाडीतून पैसे वाटप होत होतं. वरची चिठ्ठी खालती यायची, खालून जायची आणि जसे आपल्या कार्यक्रम आले तसे सर्व एकामेकाच्या गाडीवर पडायला लागले. ते फोटोमध्ये गाडीत बसताना गाडीवरचे फोटो हे सर्व फोटो तुमच्याकडे देतो आहे. आणि हा लोकशाहीचा उत्सव सुरू होतो. लोकशाहीचा उत्सव सुरू असताना हे सर्व क्लिअर फोटो आहेत. यात तुम्हाला हे चेहरा सकट, गाडी नंबर सकट, कोण आणि सर्व दिसत आहे. लोकशाहीचा हा उत्सव सुरू असताना ज्याला काळीमा फासण्याचं काम जे भाजपचे उमेदवार होते स्वाती शैलेंद्र मेटे त्याच नगरपालिकेत सातत्यानं इंजिनियर राहिले, अभियंता होते आणि त्यांचा प्रशासकीय अधिकार कर्तव्य आहे किंवा असेल. आणि ही यंत्रणा पंचायत समितीत सरकारी कार्यालय उघडून तिथे पाया पडून पैसे देणे ही आमच्या सर्वांसाठी लज्जास्पद आहे. मी महाराष्ट्र राज्याचा एक तरुण राजकारणी म्हणून माझ्यासोबत तिथे अलायन्समध्ये आमचं शिवसेनेचा शिंदेचे जिल्हा प्रमुख इथे आहेत. आपले पदाधिकारी आहेत, अपेक्षित आहेत. जेव्हा आम्ही सामोरं गेलो त्यावेळेस कुठंतरी या अनेक शक्त्यांच्यावर लढलं पाहिजे, तरुणांनी राजकारणात पुढे आलं पाहिजे हे आमचं ब्रीद राहिलेलं आहे. आणि तुम्ही सातत्यानं माझ्या प्रत्येक प्रेसला आजपर्यंत मला जी काही झळाली आज महाराष्ट्र राज्यात मी गेलो त्यात अमरावती मीडियाचा मोठा हातभार राहिलेला आहे. एखाद्या तरुणाने राजकारणात येताना या गोष्टीचं पालन केलं पाहिजे हे तुमचं अपेक्षित आहे. आणि त्यावेळेस ही गडचिंबी झाली आणि पूर्ण उत्तान आमच्यासमोर घडला. त्याच निमित्तानं तिथे कलेक्टर साहेबांचा दौरा चांदोर्ली नगरपालिकेत प्रभाग क्रमांक 3 वर होता. अमरावती जिल्ह्यात अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे सहकारी कलेक्टर साहेब आले. आज बूथची पाहणी करायला गेले रीत सर. आता आम्ही काही कपूर नाही तेव्हा एकदमच कलेक्टरच्या आगावर चालू मी बोलून आलो. रीत सर आम्ही तिथे त्यांचे जे काही पदाधिकारी त्यांना सांगितलं मला कलेक्टरने हा सर्व प्रकार दाखवायचा सांगायचा. म्हणजे घटना झाल्याच्या अर्धा ते 45 मिनिटाच्या कलेक्टर चालू होते. त्या त्यांच्या रेग्युलर होतं. त्यांच्यासोबत त्यांचा जे काही मीडिया प्रपंच पोलीस प्रसारण हा सर्व होता. मी त्यांना विनंती केली होऊ शकते कलेक्टर साहेब आपला आविर्भाव असतील प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याचा बॉस तो त्या आविर्भावात तुम्ही ते ऐकण्याचं मनस्थित होतो. मी त्यांना थांबवलं आणि पूर्ण माझी जी
कॉन्क्रीट मुद्दे होते ते आता मी मांडणी केली आणि मला असं अपेक्षित होतं त्यांनी ते मांडणी करून आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं. त्यात नगरपालिका सीओ असतील, तहसीलदार नाव आहेत, त्यांना जे काही सूचना दिल्या असतील, आम्हाला वाटतं याच्यावर कारवाई लगेच होईल. ठीक आहे, हा वेळ जवळ धोरण जे आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं किंवा जिल्ह्यातलं हे लक्षात आलं आणि आज 6 दिवसानंतर म्हणजे 2ची निवडणूक झाली, 6 दिवसानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्या 6 दिवसात तहसीलदारांचे फोन, तुम्ही कलेक्टरला भेटा, माफी मागून घ्या. मला रोज प्रश्न पडत होते, म्हणा किंवा माफी कशाची, मी तर शासनाचं काम केलं का, एक अनुभव एजंट पैसे वाटतोय त्याचे फोटो जिल्हाधिकारी हा निवडणूक 5 वर्ष पार होत आहे की नाही या पाहण्यासाठी बूथ राहते, त्यांना हे पूर्ण माहिती दिली. याचा अर्थ आमच्यातर्फे शासनाला मदतच झाली किंवा असं कृत्य होत आहे, कृत्य थांबा. कारण का लोकशाहीचा उत्सव तुम्ही सांगताय, पारदर्शी निवडणूक सांगताय, मुख्यमंत्र्यापासून देशाचे प्रधानमंत्री थेट सांगतायत की आम्ही निष्पक्ष निवडणुका घेतोय आणि त्याचा किती म्हणजे आपसात समन्वय आहे आपल्याला सर्वांना माहिती. म्हणून निवडणूक आयोगाला कंप्लेंट केली. आज आम्ही कलेक्टर साहेबांना आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष शुक्रवारी पण भेटायला गेले, आज पण वेळ मागितली, मी स्वतः सकाळी गेलो, ते मीटिंगला निघून गेले. आधीच त्यांनी वेळ दिली 11 वाजता 12 वाजता आम्ही सर्व जिल्हाध्यक्ष सोबत आहेत. 2 वाजेपर्यंत तिथं वाट बघितली, आता 4 वाजता जेवण आयोजक साहेब देणार होते. मुद्दा आहे की एखाद्या राजकारणाने मी जेवढं लढलो